राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. ॲक्च्युली इंट्रो मी शूट केलेला, पण जेव्हा घरी येऊन एडिटिंगला बसलो तर कळालं की तो डिलीट झाला किंवा मिसप्लेस झाला, मला भेटलाच नाही. आता घरी येऊन तर परत इंट्रो करू शकत नाही, म्हणून व्हिडिओ म्हणलं इथूनच चालू आहे. तर आम्ही आज आलेलो आहे GTA राजाला, आणि तुम्ही बघू शकता इकडे. तर हा एक स्टेडियम आहे ॲक्च्युली, कॅनेडी रोडवर खूप मोठा स्टेडियम आहे. तर तिथे ह्या स्टेडियममध्ये GTA राजाची स्थापना केलेली. 4-5 दिवस झाले इकडे कार्यक्रम चालू होता, आणि असे छान असे स्टॉल लागलेले आपले इंडियन जेवणाचे वगैरे स्टॉल होते. बघू शकता तुम्ही, शुगर केन ज्यूस, कोकोनट ज्यूस वगैरे इकडे अवेलेबल होतं. परत आपले ट्रेडिशनल कपडे किंवा भरपूर अशा गोष्टी होत्या. तर हे झकास म्हणून एक मुंबईची पोरं होती, तर झकास म्हणून ह्या लोकांनी एक छोटा स्टॉल लावलेला. भारी वडापाव वगैरे होतं, काही घ्या $5 होतं मोस्टली, चहा वगैरे. इवन पंडित पण इकडे अवेलेबल होता जर कोणाला आपलं भविष्य वगैरे बघायचं असेल तर. भरपूर असे स्टॉल होते, खूप मोठं, कमीत कमी 30 ते 40 स्टॉल इकडे होते. हँडीक्राफ्ट्स वगैरे, मोस्टली असे इंडियन कल्चरल इव्हेंट इकडे कॅनडात जिकडे जिकडे असतात ना, तर तिकडे तुम्हाला असे स्टॉल बघायला भेटतील. कारण नॉर्मली बाकीच्या दुकानांमध्ये तुम्हाला अशा गोष्टी इझिली अवेलेबल नाही भेटणार. तर मोस्टली लोक इकडे असे जे इव्हेंट असतात ना, त्या इव्हेंटमध्ये आपले छोटे छोटे स्टॉल लावतात आणि आपल्या आपल्या गोष्टी विकायला ठेवतात. तर बघू शकता तुम्ही. डबल हार आहे का बघू की सिंगलच आहे. तर आपले ट्रेडिशनल वेअर वगैरे ना, कपडे, इंडियन कुर्तीज वगैरे सगळं इकडं विकायला होतं. खूप छान छान भेटतात, आणि भले थोडेसे महाग असतात कारण ते आलेले तर भारतातूनच असतात, त्यामुळे ते लोक थोडेसे एक्स्ट्रा प्राईज लावतात. पण ठीक आहे, जर तुम्हाला कुठेही, आता भारतात तर तुम्ही जाऊ शकत नाही या सगळ्या गोष्टी घ्यायला, तर इकडूनच घेतात लोक. जर हवी असतील ना, छान अशी ज्वेलरीचे पण दुकानं होती, छान छान दुकानं असतात मस्त, बघू शकता तुम्ही. चल फूड स्टॉल पण होते, पंजाबी, इंडियन क्विझिन, छान असे फूड स्टॉल होते इकडे. जेवणं पण छान होती, बघू शकता तुम्ही. असे सॅम्पल लावून ठेवलेले की काय काय भेटतं, राजमा चावल, कढी चावल, छोले भटुरे वगैरे ना, भरपूर अशा गोष्टी होत्या विकायला. बाजूला चहाचं दुकान होतं, मस्त असा आपला भारतीय स्टाईलचा मस्त उकळलेला चहा होता, खूप भारी होता. आम्ही पण एक एक कप आम्ही पिलेला. परत अजून मोमोचे दुकान होतं, मोमोलिशियस ना, तर मोमो विकत होते छान असे. आपले उत्तराखंडवाले
होते, मी त्यांच्याशी बोललेलो अगोदर व्हिडिओ शूट करायच्या अगोदर की छान आहे ना इकडे. मला हात करते असं असं करते ना. तर इकडे टेस्ट ऑफ स्ट्रीट म्हणून एक दुकान होतं, तिकडे लाईव्ह पाणीपुरी आणि लाईव्ह दाबेली मस्त बनवून असे विकत होते. बघू शकता तुम्ही, तो मुलगा दाबेलीचा मसाला भरत होता आणि इकडं हा लाईव्ह पाणीपुरी बनवून देत होता. खूप गर्दी होती, लोकांना असं इकडे भेटत नाही नॉर्मली. भारतात तर आपण जागोजागी अशा गोष्टी बघतो, पण इकडे नॉर्मली तुम्हाला अशा गोष्टी बघायला नाही भेटत. तर जेव्हा असे काही इव्हेंट असतात तर लोक आवर्जून जातात. पुढे असे सॅम्पल ठेवलेत की काय काय इकडे विकायला, म्हणून मोमोज होतं, काठी रोल, इवन वडापावसुद्धा हे लोक विकत होते. बघू शकता तुम्ही. इकडे अजून एक स्टॉल होता ऑल टाइम्स म्हणून, एक नवीन ब्रँड इंडियन स्नॅक्सचा कॅनडामध्ये इकडे लॉन्च झाला आहे. तर तो जो ओनर होता त्यांनी काय केलेलं, बाहेर असे त्याच्या जे एवढे पण आयटम आहेत त्या पुढ्या सगळ्या बाहेर ओपन करून लोकांना टेस्ट करण्यासाठी ठेवलेल्या. तुम्ही अगोदर टेस्ट करा, कारण नवीन ब्रँड होतं, कोणाला माहिती नाही कशी टेस्ट आहे, तर तुम्ही टेस्ट करा, आवडलं तरच घ्या. तर त्यांनी खूप भारी डोकं लावलेलं आणि असं वाटत होतं की ते काम करते. तर जशी जशी संध्याकाळ होत होती हळूहळू लोकांची गर्दी वाढायला लागलेली. बघू शकता तुम्ही, हळूहळू दिवस मावळायला लागलेला, लाईटी चालू झालेल्या स्टेडियममधल्या, आणि खूप सारे असे लोक आलेले आपल्या फॅमिलीबद्दल, लहान मुलांना घेऊन. लहान मुलं इकडे तिकडे पळत होती, बघू शकता तुम्ही. Exclusive real estate partners for this whole event, Ganada Raja 2024. First announcement, very important. Kinjal Dave Garwa happening at International Center. Anyone interested in buying tickets, please meet the volunteers at the white tent right in the center of the ground there. Volunteer will be waiting to greet you. Hey, hey!
અને મારું બેન તમારું હાર્દિક સ્વાગત કરે છે આ સુંદર ગરબાની રાતમાં ઓ પગલા પાડો રે બિરદાડીમાં જય અંબે જય અંબે જય હો જય હો आम्ही घरी आलोय तर तिथे असताना आम्हाला तिथे रफेल ड्रॉ चालू होतं तर असंच आम्ही साइन अप केलं तर त्या साइन अप केलं आणि नंतर बघितलं तर आमचा नंबर लागला काहीतरी गिफ्ट भेटलं आम्हाला काय भेटलंय माहिती नाही एक रिअल्टर होता त्याचं बूथ होता तिकडे तर त्यांनी रफेल ड्रॉ ठेवलेला तर असंच आम्ही उभं राहता तिथं साइन अप केलेलं वाटलं नव्हतं की गिफ्ट लागेल म्हणून पण काहीतरी गिफ्ट लागलंय तर काय गिफ्ट ते आम्हाला पण माहिती नाही हो नाही हो बाउल आहेत भारी ना बॉक्सच्या आतमध्ये बॉक्स लागेल म्हणून पण लागलंय कचरा झालाय छान भाऊ तर ओके गाईज आजसाठी एवढंच खूप वेळ झाला आम्ही फार दुपारी आलेलो तर आता मम्मी पप्पा पण कंटाळले कारण आता शेवटचं फक्त गरबा राहिला आणि सगळं संपलंय तर आम्ही चाललोय घरी आता ॲक्च्युली आम्ही सकाळी पण आलेलो तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये सुरुवातीला सकाळी वेगळा व्हिडिओ पण दिसेल आम्ही सकाळी पण आलेलो आणि काही लोक जास्त नव्हते
शुक्रवार असल्यामुळे सकाळी कोण एवढं नव्हतं, तर आम्ही घरी गेलो परत आणि संध्याकाळचं परत आलेलो दुपारच्या टायमाला ना. तर 4च्या आसपास वगैरे आलेलो. आता किती ऑलमोस्ट 10 वाजत आले. तर सगळे वैतागलेत आता, तर आम्ही घरी चाललो. तर आजसाठी एवढंच गाईज. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल, तुम्हीसुद्धा आमच्याबरोबर एन्जॉय केला असेल. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब. पुन्हा एकदा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी राहा, हेल्दी खा आणि मस्त राहा. तोपर्यंत बाय बाय.